ते झालं आपला 9216 बी झालं, 102 पण झालं, हे झालं ना, हे पण झालं. हां, थांबा 1 मिनिट लेट आलता ना. आपण काय करू पुढचे घेऊ आणि शिल्लक वेळ राहिला तर पहिले घेऊ. ते झालं, ते झालं का? तुम्हाला ओळखीचं दिसतं सांगा फक्त. हां, ते झाले. हां, ते पहिले आपण घेऊ फास्टमध्ये हां. ते हां, ते नाही ना? करा बरं. झालं. काय सांगितले त्यांनी सम ऑफ 7 कॉन्सिक्युटिव्ह नंबरची बेरीज दिलेली आहे. किती दिलेली आहे? 175. तर what is the difference between the twice the largest number? What is the difference between twice the largest number and twice the smallest number? ओके. मला एक सांगा पहिलं तुम्ही केलं कसं आता इथं मांडलं कसं? 7 संख्या आहेत. हां. सम ऑफ 7 कॉन्सिक्युटिव्ह नंबर मध्ये 7x इज इक्वल टू कसं झालं ते? असं घेतलं डायरेक्ट. ओके. हां, म्हणजे ऑड आलं तर ते बरोबर बसते. हां, 7x इज इक्वल टू एक्स घेतला तुम्ही तर एक एक्स मायनस 1 तर दुसरा एक्स प्लस 1 असं घेतलं बरोबर. म्हणजे ऑड आलं तर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. हां, 7x इज इक्वल टू 175. तर एक्स इज इक्वल टू किती आलं? 25. लार्जेस्ट नंबर किती येईल? 25 प्लस 28 लार्जेस्ट नंबर. 25 प्लस 3 28. हां, 28. तर मग आता 28 गुणिले 2 वजा स्मॉलेस्ट नंबर 22. 22 गुणिले 22 28 दोन्ही 56 22 त्रिक 66. डिफरन्स किती आला? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्वाइस द लार्जेस्ट? मग हे नन ऑफ दिस येईल का हो? पण त्यांनी डिफरन्स व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्वाइस द लार्जेस्ट नंबर डिफरन्स मग असं जर मानलं तर मायनस 10 कडे जाते. हां, पण त्यांनी नुसतं जर डिफरन्स म्हणलं तर ठीक आहे बाबा मोठ्यातनं लहान 10च घ्या. नन ऑफ दिसकडे जाऊ नका. कारण की जर त्यांनी असं म्हणलं की हाऊ मच म्हणजे सेकंड स्मॉलेस्ट नंबर लार्जेस्ट वगैरे एक काम करा बरं गुगलला चेक करा बरं कारण परत कसं नको. तेच दाखवते ना. हां, मग जाऊ द्या बरोबर आहे. ते कसं परत तू आपण इथं काहीतरी करायचं असायचं त्यांच्या ह्याच्यात नन ऑफ दिस द्यायची. हां, म्हणजे आन्सर ऑप्शन
बरोबर. हे मला एक हे विचारायचं होतं, जर इथं 6 नंबर असते, हां, तर 6 नंबरचं कसं केलं असतं तुम्ही? कारण की ऑड असल्यावर तुमचं बरोबर राहते. पण इव्हन असेल नंबर तर? हं. असं केलं का? बरं मग मी जर असं म्हणतोय, आता 6 नंबरचं कसं होईल बघा. पहिला एक पहिला एक्स होईल. हं, पहिला एक्स होईल, दुसरा एक्स प्लस 1, एक्स प्लस 2, एक्स प्लस 3, एक्स प्लस 4, एक्स प्लस 5 बरोबर? हे काय आपलं कंटिन्यूअस 6 येणार. हां, याचे किती होते? 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 15. हां, तर मी जर असं म्हणलं, की शेवटची जी आपली टर्म कितीची ती 5 ची. कॉन्सिक्युटिव्ह असल्यावर 6 नंबर आहेत म्हणजे 5 घ्यायचा आपण. 5 6 डिव्हायडेड बाय 2 किती येते? 15. हां, म्हणजे सरळ आपलं जर सम आलं तर 6x प्लस 15 करायचं आणि जर ऑड आलं तर डायरेक्ट तुमच्या पद्धतीनं. None of these. The sum of 5 consecutive odd number is 575. What is the sum of the next set of 5 consecutive odd number? तर तुम्ही तुम्ही कसं केलं होतं इथं? सेम. हां, म्हणजे एक किती 5x इज इक्वल टू डायरेक्ट तुमचं काय आलं? 575. मग x इज इक्वल टू 1, 1, 5 बरोबर ना? 115. तर तुमचे नंबर काय आले? हा मधला आला म्हणजे या साईडला किती आलं? आपल्याला काय विचारलं त्यांनी? नेक्स्ट काढलंय. म्हणजे इथं फक्त आपल्याला 2 वाढवायचे ना? 4 कसे? हां, म्हणजे हां 4. मी नंबर 2 म्हणले असं. हां, 117, 119 म्हणजे बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट इथं 4 ॲड केलं, 119 झालं. मग त्याच्या पुढचं डायरेक्ट तुम्ही कसं करू शकता डायरेक्ट ॲडिशन केली ना? 121, 23, 25, 27, 29 डायरेक्ट 4, 9, 16, 16 25, 2, 12, 1, 725 नन ऑफ दिस.
Now देखो, the sum of three consecutive odd numbers and three consecutive even numbers together is 231. Also, the smallest odd number is 11, less than the smallest even number. What is the sum of the largest odd number and the largest even number? कसं केलं बरं तुम्ही आता हे? वाय हां बरोबर. एक्स प्लस वाय पहिले येईल ना दोघांची बेरीज 231. पहिलं सम ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर अँड थ्री कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर. हा मग दोघांची मिळेल ना. मग मी काय आपण तीन कॉन्सिक्युटिव्ह नंबर कुठले घेतले तुमच्या पद्धतीनं? नाही थांबा. मला एक सांगा तुम्ही नंबर मला सम ते ऑड नंबर जे घेतलेले आहेत हा ते कुठला पहिला नंबर सांगा मला. x-2 दुस हां एक्स एक्स प्लस 2 ऑड नंबर घेतले इवन नंबर घेतलेले y-2 हां y प्लस 2. पहिली स्टेट इक्वेशनचं कसं मानलं? हां 232 बरोबर. हां मग हे आता जर मांडलं आपण तर कसं होईल हे x-2 हां प्लस एक्स प्लस इथे एक्स प्लस झाले बरं का माझ्याकडनं तर इथे मी लिहितो x-2 तर प्लस y-2 प्लस वाय प्लस वाय मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 231. हां तर याचं काय होईल हे एक कॅन्सल होऊन जातील. हां मग इथे किती होईल हे हां 3x प्लस 3 हां माझं हे चुकलं होतं मी एक्स प्लस वाय डायरेक्ट घेतलं होतं बरोबर 234 का 31 231 मग 3 भाग जातो घ्यायला 5 हां मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू 77. आता ते काय म्हणलेत जो स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 11 लेस दॅन द स्मॉलेस्ट इव्हन नंबर. स्मॉलेस्ट इव्हन नंबर काय y-2 मायनस x-2 इज इक्वल टू 11 बरोबर. हां हे -2 प्लस 2 कॅन्सल y मायनस एक्स इज इक्वल टू 11. हां मग आता हे काय पुढं हे इथं जर लिहिलं y मायनस एक्स इज इक्वल टू 11 प्लस एक्स मायनस एक्स 2y इज इक्वल टू 88 y इज इक्वल टू 44 आलं. तर आपल्याला काय सांगितलं y येऊन घेतलाय ना आपण y येऊन घेतलाय हां y इज इक्वल टू 44. तर ते काय म्हणले व्हॉट इज द सम ऑफ द लार्जेस्ट ऑड नंबर अँड द लार्जेस्ट इव्हन नंबर. y 44 तर लार्जेस्ट इव्हन नंबर कुठला झाला आपला 46. आता y 46 असेल तर आपल्याला त्याच्यावरून x काढता येईल. एक्स इज इक्वल टू ह्या इक्वेशन मध्ये टाकलं तर एक्स इज इक्वल टू किती येईल हे 33. हां एक्स इज इक्वल टू 33 स्मॉलेस्ट घेतलाय ना सम ऑफ द लार्जेस्ट ऑड नंबर मग हे किती लार्जेस्ट येईल 35 बेरीज विचारली का 43 अधिक 35 6 5 11 1 81 नन ऑफ
63. The number of two digits has 3 for its unit digit and the sum of digit is 1/7 of number itself. म्हणजे 2 डिजिट नंबर आहे त्याच्या युनिट डिजिटला 3 आहे हा आणि सम ऑफ डिजिट इज 1/7 ऑफ नंबर इटसेल्फ. तुम्ही नंबर काय घेतला x3 नंबर झाला तुमचा x3 नंबर x3. तर ते काय म्हणले सम ऑफ द डिजिट इज म्हणजे कसं केलं तुम्ही x+3 मानलं ना इज 1/7 ऑफ x3 हा सॉरी 1/7 ऑफ x3 बरोबर ना असं मानलं ना x इंटू 3. मग पुढं कसं केलं हे इकडे गेलं हां प्लेस व्हॅल्यू मानल्या ओके. आता इथं हे आहेच ठेवलं हां x+3 बरोबर 1/7 इंटू 10x+3. मग आता आता बरोबर आलं बरोबर आहे. एक पलीकडे घेतलं तर काय होईल 7x+21 इज इक्वल टू 10x+3 म्हणजे हे 3x+18 आहे ना 3x इज इक्वल टू 18 x इज इक्वल टू 6. तर नंबर इज 63 बरोबर ना युनिट डिजिट 61 नंबर इज 63. पोरांची मिस्टेक इथं काय करायची येऊन जाईल. बघा टू डिजिट नंबर इज 7 टाइम्स द सम ऑफ इट्स टू डिजिट. म्हणजे टू डिजिट नंबर काय तुम्ही घेतला XY इज 7 टाइम्स हो असं नाही ना उलट हां XY इक्वल टू 7 इंटू हा x प्लस सम ऑफ इट्स टू डिजिट एक्स प्लस वाय डायरेक्ट घेतलं तुम्ही तिथं प्लेस व्हॅल्यूची गरज नाही. मग आता पुढे काय केलं द नंबर दॅट इज फॉर्म बाय रिव्हर्सिंग इट्स डिजिट इज 18 लेस दॅन द ओरिजिनल नंबर. म्हणजे हे इक्वेशन पर्यंत हे करून घेऊ आपण. तिथं मग आपण प्लेस व्हॅल्यू मांडून घेऊ नये हां 10x प्लस वाय इज इक्वल टू 7x प्लस 7y. मग हे काय होईल 3x
इज इक्वल टू 6y म्हणजे x इज इक्वल टू 2y, x इज इक्वल टू 2y. ते काय म्हणते की नंबर दॅट इज फॉर्मड बाय रिव्हर्सिंग डिजिट इज 18 लेस दॅन ओरिजिनल नंबर. म्हणजे ओरिजिनल नंबर काय होता आपला 10x प्लस वाय मायनस 10y प्लस एक्स इज इक्वल टू 18. मग हे किती होईल 9x प्लस मायनस 9y बरोबर 18 म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 2. इक्वेशन दुसरं. मग तिथं x ची व्हॅल्यू डायरेक्ट 2y म्हणजे y इज इक्वल टू 2 आलं डायरेक्ट. y इज इक्वल टू 2 आलं तर x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 तर 42 नंबर. फोर आलं. The difference between two-digit number and the number obtained by interchanging the position of a digit is 36. Huh? What is the difference between the two digit of that number? Difference between two-digit number and the number obtained by interchanging the position. म्हणजे तोच रिव्हर्स. हां म्हणजे हे जर आपण केलं 10x प्लस वाय टू डिजिट नंबर अँड ऑप्टेन इंटरचेंजिंग म्हणजे 10y प्लस एक्स इज इक्वल टू 36. हां व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टू डिजिट ऑफ दॅट नंबर. तर हे किती येते हे 9x मायनस 9y इज इक्वल टू 36. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. पुढे अजून काय दिलेलं आहे त्यांनी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टू डिजिट नंबर बरोबर आहे. तेच काढायचं. Cannot be determined. The difference between the two-digit number and the number obtained by interchanging the two digit is 63. Which is the smaller of the two number? बघू एक मिनिट. म्हणजे मग सारखंच जर केलं आपण तर 9x हां हां 9x मायनस 9y इज इक्वल टू 63 म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 7. ह्या दोघातला डिफरन्स ऑप्शन कुठले कुठले आहे ते तर ह्या तिन्हीमध्ये पण तसंच बसते. पण जर आपण दोघातला डिफरन्स जर घेतला हां 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 हं, हं, हां स्मॉलर ऑफ द टू नंबर
हां, म्हणजे हा हे 92 आणि 29 याचा जर डिफरन्स घेतला 92 मायनस 29 किती येते हे 12 हां 3 हां 12 हां 8 63 म्हणजे आपला नंबर स्मॉलर नंबर विचारलाय म्हणजे हे बाय ऑप्शन पण हे ट्राय करून बघितलंच पाहिजे होतं. असं सॉल्व्ह केलं डायरेक्ट आपल्याला कॉन्फिडन्स येतो ना आन्सर आल्यावर. 93 म्हणजे 39 का? The number obtained by interchanging two digits of the two digit number is lesser than the original number by 54. 954 म्हणजे दोघांतला डिफरन्स 6 पाहिजे. त्यात आपल्याला डायरेक्ट जमायला लागलं. आहे का? हे डायरेक्ट 954 म्हणजे हितला जो असेल त्याला डायरेक्ट 9 ने डिवाइड करायचं. If the sum of the two digit of the smaller number, two digit of the number is 12. म्हणजे x मायनस y इज इक्वल टू 6 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 12 म्हणजे 2x इज इक्वल टू 18 x इज इक्वल टू 9 तर पुढे काय म्हणले देन व्हॉट इज द ओरिजिनल नंबर एक्स इज इक्वल टू 9 तर वाय इज इक्वल टू किती येईल वाय इज इक्वल टू 3 म्हणजे 93 ओरिजिनल नंबर म्हणजे नन ऑफ 15 point in a two digit positive number the digit in the units place is equal to the square of the digit in the tens place and the difference between the number and the number obtained by interchanging the digit
इज 54. डिफरन्स दिलेला आहे ना त्यांनी. तर त्याचं काय होईल? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. हां, 6च येते ना. नंबर एक्सच्या स्वरूपात घेतलं का? Option by interchanging the digit is 54. What is 40% of original number? The two digit positive, the digit in the units place is equal to the square of the digit in tens place. मानलं कसं सांगा बरं? युनिट डिजिटला एक्स स्क्वेअर, हां असं मानलं. मग पुढं काय केलं तुम्ही? एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 54. म्हणजे हे 10x प्लस एक्स स्क्वेअर आहे ना. हां, इथं 10x स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 54. तर याचं काय आलं हे? 9x मायनस 9x स्क्वेअर इज इक्वल टू 54. तर एक्स मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 6. मग याचे फॅक्टर कितीचे घेतले आपण? 3 आणि 2 नाही, 3 आणि 2 नाही येणार. 3 आणि 2 नाही येणार, कारण की 3 आणि 2 ला साईन कुठले कुठले देणार? जर साईन -3 + 2 घेतलं, पण इथे निगेटिव्ह साईन येत नाही ना. कुठं काय चुकले का बघा बरं. तिथपर्यंत तुम्ही बरोबर होता. हां, पुढं केलं कसं तुम्ही? हं, हं. कारण की हे जे ऑप्शन जे आहेत ना, ते पण 40%चे आहेत पुढचे. पॉझिटिव्ह नंबर, द डिजिट इन द युनिट प्लेस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द डिजिट इन टेन्स प्लेस. वाय ऑप्शन जर जायचं म्हटलं तर सगळ्याच ह्याचं करावं लागेल. त्याच्या 100% काढल्यानंतर ना मग त्याचं तर सोपं आहे ना हो. याचं 100% किती येईल? हे 40. 40 साठी 24. 424 म्हणजे 600. हां, तर हे जर युनिट डिजिट उलट केलं, दोघातला डिफरन्स येणार नाही ना. 24चं 40 नाही, 60 येईल ना हे. 600 म्हटलं 60, 60 येईल. 60 तर येणार नाही. हां, 39चं किती येईल? 39 साठी 54. हां, तर 39 साठी किती दिले त्यांनी? 40. 40 साठी 39. तर ह्याचा 100% घेतलं तर त्याच्यात डिफरन्स तर ते कमीच येणार. व्हॅल्यू कमीच येणार ऑलरेडी हे. याचं जे आहे ना, बघा 40 साठी 39. तर 100 साठी किती येईल? ह्याचं जवळपास 99च्या 100 आसपास येईल. 99च्या आसपास येईल ना, 99-98च्या आसपास. हो, करू आपण. 40 साठी जर 39, तर 100 साठी किती? एक्स इज इक्वल टू 39 गुणिले 100 भागिले 40. बेदोनी 4, बेपंचे 10, 39 गुणिले 5. 39 गुणिले 5 किती आले? 4 पंचे 20, 195.
हां 195 भागिले 2 किती आलं? 97.5. तशी पॉइंटमध्ये व्हॅल्यू असणार नाही ना आपली. 2 डिजिट पॉझिटिव्ह नंबर. मग हे 15.6 किती येते बघा बरं? हे बघू आपण. आपण याच्यावरून Googleवर बघू. मी 37.2 चं करतो, तुम्ही 15.2 चं करा. चालतं. 40 साठी जर 37.2 तर 100 साठी किती? x इज इक्वल टू 372 भागिले 4 936 झाले 2 4 ते 12 93 नंबर हा नंबर आहे. आलं की याचा वर्ग हा 93. कसं आपण मग हे बाय ऑप्शन उलट केलेलं परवडलं आपल्याला उलट. हं? 100 साठी किती? सरळ तो नंबर निघत होता ना. हे तर डायरेक्ट निघत होतं. त्याचे 7 म्हणजे हा कॅन्सल होत होता. याचं तेवढं पॉईंटमध्ये जाण्याची गरज होती. बाकी 37.2 आणि 15. Then, एक काम करा. तर ह्यांनी मांडलंय कसं बघा बरं याच्यावरती. आपल्याला जरी हं, याच्यातला डिफरन्स 54 येतो का? याच्यातला डिफरन्स त्यांनी काय सांगितले? याच्यातला डिफरन्स ना उलट केलं तर हां 93 मायनस 39 हां 13 4 54. आता 15.6 किती येते? ओरिजिनल व्हॅल्यू तुमची 39 आली त्याची 39. पण एक मिनिट मला पहिले चेक करा. इन अ 2 डिजिट पॉझिटिव्ह नंबर डिजिट इन द युनिट प्लेस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ मग 39च बरोबर आहे. का माहिती आहे का? की हिथलं आपण इथं काय केलं उलट केलं ना. मी काय कसं घेतलं की हिथला डिजिट याचा वर्ग पाहिजे. पण ऍक्च्युअली विचारले काय हिथला डिजिट याचा वर्ग पाहिजे. म्हणजे हे 15.6 हे उत्तर बरोबर येतं. मांडले कसं त्यांनी? एक्स स्क्वेअर एक्स एक्स स्क्वेअर हा एक्स पेक्षा मोठा पाहिजे. हा 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 म्हणजे ही व्हॅल्यू मोठी येते म्हणून एक्स स्क्वेअर एक्स मायनस एक्स एक्स स्क्वेअर असं पाहिजे इज इक्वल टू 54. 10 एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 10 एक्स प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 54. हे काय झालं मग हे 9 एक्स स्क्वेअर मायनस 9 एक्स इज इक्वल टू 54
एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स 954 मायनस 6. हां, मग याचं याचं फॅक्टर किती आले हे 6. 3 हां, -3 प्लस 2. हां, म्हणजे एक्स इज इक्वल टू 3, तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9. असं आहे काय, आपल्याकडनं उलट जात होतं. The digit in the units place of number is equal to the digit in tens place of a half of that number. इक्वल म्हणजे 10वा जो नंबर आहे ना, म्हणजे 10th प्लेसला त्याच्या निम्म्याच्या बरोबर आहे तो. And the digit in tens place of that number is less than digit in units place of half of the number by 1. If the sum of the digit of the number is 7, then what is the number? थांबा एक मिनिट परत एकदा त्यांनी ते शब्दातले फिरवलंय. डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर. बघा, युनिट प्लेसला समजा आपण एक्स मानू, इक्वल टू द डिजिट इन टेन्स प्लेस ऑफ half of that number. Digit in the unit place of number is equal to the digit in the tens place of half of that number. Tens place of half of that number. म्हणजे जर असं जर मानलं तर एक्स वाय अपॉन 2 and the digit in the tens place of that number is less than the digit in y is equal to less than the digit in the unit place of half of the number xy upon 2 less than -1 less than the digit in unit place of याच्यावर चेक करा बरं काय
बघू. म्हणजे ओरिजिनल 2 डिजिट नंबर x plus 10x plus y. Y is the problem describes second number which is the half of the original number. हा म्हणजे 10x plus y divided by 2. We are going to click about unit digital. Our original number is y is equal to 10 digits of 1. Second digit half of the number is equal to 10y plus x plus 1. मग हे दोन्ही इक्वेट मानले. एवढं सॉल्व करायचं म्हणलं कसं व्हायचं आपण पुढच्या एवढं सॉल्व. टेन बाय 30 म्हणजे पहिला नंबर इन्क्रीज बाय 200% आणि सेकंड नंबर इज इन्क्रीज बाय 300%. रिझल्टंट फॅक्टर मांडलं कसं हा पण रिझल्टंट फॅक्टर. काय काय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. ओके हां हां 200% ना. हां नाही नाही इथं पहिलं मला सांगा. डायरेक्ट डायरेक्ट कसं केलं तुम्ही 300 हां किती आलं उत्तर 10/30. आता जर तुम्ही जर असं म्हणताय मी जर असं म्हणलं डायरेक्ट बघा मी जर डायरेक्ट म्हणलं कितीनं वाढलाय 200%. म्हणजे ते एक्स हे कितीनं वाढलंय 300%. बरोबर 15/26 15/26 गुणिले 4/3 3×5=15. ओके इथं 13 2 10/13 डायरेक्ट सॉल्व कराय.